तर आता अजून एक विषय, मी दुपारी निगेटिव्हिटी आली तर विषय कसा म्हणजे आता महिन्याचा एंड चालू आहे तर मला पुढल्या महिन्यासाठी पैसे पाहिजे, ठीक आहे. आणि आमचं इथं ठरलेलं 5 महिन्याचा विषय, पण आता 1 महिना परीक्षा पुढे गेली म्हणजे 20 दिवस, त्यामुळे अजून 1 महिना वाढला, ठीक आहे. तर मग ते मी बघालतो की बाबा पैसे मी कुणी म्हणजे जिने दिले ते दोघं तिघं आहेत सोडा, पण त्या आकडा सगळा बघालतो राव, इतका मोठा आकडा झाला तो की वाटालतं की यायला एवढी मी परत रिस्क घेतली, ठीक आहे. आणि ती पण स्वतःच्या जीवावर नाही झालं तर काय, मी असं डोक्यात होतं. म्हणूनच तुम्हाला म्हणलो मी, अशी निगेटिव्हिटी आली की सिसेड घ्यायचं का, तर बाकीचे सगळे विषय जरा इझी वाटतात. सिसेडमध्ये जर अजून टेन्शन जाते, त्यामुळे ती निगेटिव्हिटी जी जाते, ठीक आहे. तर हे विषय झाला. पण आता अजून एक पुढचा म्हणजे स्वतःला सांगतोय की जे करून ते सगळं इथं करून आलो आहे की नाही, तीच आपली जीत आहे, ठीक आहे. हे पास होणार किंवा अजून हे पास होणारच, तो पुढचा विषय आहे, म्हणजे तो बारका विषय आहे. हे मागं विषय केला आहे याच्यापेक्षा, कळलं का. आणि ठीक आहे, आता म्हणजे कसं आहे, बोललेले शब्द आहेत किंवा मला पाहिजे आहे ते, मग मी ते कुठल्या पण लेवलला जाऊन मी ते पूर्ण करणारच, ठीक आहे. ठीक आहे, मग त्याला मग काय पण करायला पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली आपण हे बोलत नाही, ॲक्च्युली करून दाखवले. आज मी जे इथं आहे का नाही, तर खरंच सांगायचं हे सगळं स्वतः जीव आहे, तर काही कुणाला विषय नाही, ओके. त्यामुळं कोण गेला कोण आला, ठीक आहे, का कुणी काय केलं कुणी काय नाही केलं म्हणून काय माझं तटत नाही किंवा तटणार नाही. जे ठरलंय ते ठरलंय, आणि जे मग बोललोय ते करणारच, ओके. त्यामुळे कोण आला नाही गेला काय मला फरक पडत नाही, किंवा खरोखर फरक पडत नाही. मी आता बघितलं असेलच जी गेल्यात किंवा जी जाऊन परत आली ती, असा विषय. आणि इथून पुढे बी आयुष्य मला पाहिजे तसंच जगणार, म्हणजे ऐकणार चाललोय, पण ते कुठंपर्यंत की बाबा मला पडते इथंपर्यंत, त्यानंतर सोडून देणार. का तर या गेल्या 5 महिन्यात मी खतरनाक अनुभव घेतलेत आपण, म्हणजे विषय नाही त्यात. आणि त्यामुळंच जे मी आता आहे किंवा जे मी केले ते योग्यच केले. मला पण थोडी भीती वाटते, आईला एवढं कसं ठीक आहे, पण ठीक आहे. आता आपली स्वप्न ती आहेत, तर त्यासाठी ते करायलाच लागणार आहे किंवा करणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि भ्यायला काही विषय नाही भाई, काय होणार आहे ते सगळं चांगल्यासाठी होणार आहे, आणि आपण चांगलंच करणार आहे, काही विषय नाही. मी आता आपण बघतोयच की काय काय झाला विषय जो, त्यामुळं कॉन्फिडन्स ठेव, ठीक आहे. जे केले ते आपण मोठंच केले आणि मोठंच करणार, ठीक आहे. बारका आपण काही करणार नाही आहे, त्यामुळं सुट्टी नाही, ठीक आहे. आणि पुढं पण जे करणार ते आपण जे डोळ्यात बघितलं ते करणारच, त्यात काही विषय नाही. आणि ह्यासाठीच मी म्हणतोय की थोडी भीती वाटते ना, म्हणजे आहे आपण ट्रॅकवर आहे, द्या भ्या वाटते म्हणजे आपण ट्रॅकवर आहे. कोल्हापूर असतो तर ह्यावेळी काही एवढी म्हणजे भीती वाटली नसती, किंवा अशी एवढी मी ताकद लावली नसती. मी लावली असती पण थोडी कमी लागली असती. इकडं आल्यावर जरा जास्त गाडी लागतात, आणि अजून पण ती जास्त लागणार, आणि असा विषय आहे. त्यामुळं काय बाहेर नाही विषय, आणि कॉन्फिडन्स ठेव आणि व्यवस्थित अभ्यास कर. बाकीचा काय विषय नाही, बाकी सगळं ओके होते, आणि तुला सगळं पुढं भेटत जाते. आता भेटले ना काय काय, त्यामुळे विश्वास ठेव फक्त. थकू म्हणजे कॉन्फिडन्स लूज करू नको. कधी कधी वाटते हे तुला नाही, सगळ्यांनाच वाटते, लक्षात ठेव. का तिथे बघतोयस म्हणजे कसं होतं हे. त्यामुळे हे काय फक्त विषय काय, आपल्याला सपोर्ट कमी एवढा विषय. पण मागं कोण असला नसला मला काय फरक पडत नाही, ठीक आहे. म्हणजे आपलं लहानपणापासूनच असं आहे, त्यामुळं हे काही नवीन नाही आपण, ठीक आहे. फक्त मध्ये कसं आपण कोल्हापूरला गेलं थोडं, आणि ते कम्फर्ट झोनमध्ये गेलो, आणि परत आपण इथं आल्यावर परत आपल्या फेजमध्ये आलो, आणि अजूनही आपला फेज वाढणार, ठीक आहे. असं बोलायला लागलो मी, लईच बोलतोय, पण आता खरं आहे की मी तर काय करू, ठीक आहे. फक्त अभ्यास कर व्यवस्थित, काय विषय नाही, सगळं ओके होते. आणि कॉन्फिडन्स ठेव, संयम राहतोय तसाच संयम ठेव, आणि अजिबात घाबरू नकोस. का तर कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे भाई, नाहीतर मग काय अवघड आहे, ठीक आहे. म्हणजे असं आहे, आणि कॉन्फिडन्स आहे म्हणून आपण इथं आलो आहे, त्यात काही विषय नाही. ती निगेटिव्हिटी इथं राहते, यासाठी काय विषय नाही. आणि असं चांगल्या पोरांच्या संपर्कात राहत आहेच तसाच. आणि जरा जिलेबी आता खायचं बंद कर बाहेरचं 18 दिवस. आता उगाच ते वजन बिजन वाढते, आणि नको काय ते व्हायला नको. जेवण फक्त व्यवस्थित ठेव, झोप पण वेळेवर हे कर. म्हणजे कसं आहे, वाटते याला हे कवर करूया, त्यात आपण 4 वाजता बसते, पण ते चुकीचं आहे राजा. 7-8 तास झोप गरजेची आहे. बाकीचं टाईमपास मी आता बंदच आहे थोडा, तरी पण थोडा ॲक्टिव्ह अजून कर, अजून हे कर, पण झोप. का तर कोण आजारी बिजारी पडला असतं लय अवघड आहे, इथं कोण काळजी करायला नाही आहे, ठीक आहे. असं आहे. नाही
तर त्यामुळं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू का तर आत्ताच आपण बरं आहे म्हणून ठीक आहे. हे काही तर झालं तर ते अवघड होती गोष्टी दिसायच्या अवघड होत्या म्हणून मी आधीच स्वतःला ते समजावून सगळं सांगतो असं असं आहे असं असं कर ठीक आहे. आणि होती सगळं काय अडचण नाही. जे बघितलं आहे ते सगळं पूर्ण करणारच आहे ठीक आहे. आणि लई बोलत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून बऱ्याच स्टोरी आहेत त्या पण सांगेन पुढं. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.